ती सगळी पूर्ण चला ह्याच्यात घालायचंय का हे घाला. हे तीळ आहेत, हे गार्निशिंग साठी. हे आता आपण बेकिंग सोडा आणि पीठ असल्यामुळे हे फुगणार परत चांगलं बेक होतानाच एकदम. पण मला एक आता सहज हे गरम होईपर्यंत सांगा, आता हे भानोळं करायसाठीचं एक स्पेशल भांड आहे, स्टीमर आपण याला म्हणूया. अशी तुमच्या घरात पूर्वापार चालत आलेली काही? भरपूर भांडी आहेत. मी शकुंतला भांड्याचा पण 6 वर्षापूर्वी शोध घेतला. मी एका कादंबरीत वाचलं, शकुंतला भांड्यामध्ये चहा ठेवलाय. मग मला लगेच त्याच्याबद्दल एवढं हे झालं. उत्सुकता. मग मला एका गुजराती मारवाडी माणसाने सांगितलं मी तुला देतो बनवून म्हणून. मग मी ऑनलाईन ती भांडी म्हणजे अख्खं घर त्या शकुंतला भांड्याने म्हटलं. शकुंतला भांड्याचा आकार एक वेगळा असतो, त्याला 2 कान असतात आणि पूर्वी चहा मुरवला जायचा. तर तसं मी ते भांड करून घेतलं. इंटरेस्टिंग. चला भानोळं काय आता कसं करायचं? तर हे तापलंय चांगलं. हो, हे आता एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर ठेवलं. असं हा, साधारण 1 तासभर हे चांगलं बेक झालं पाहिजे. बरं. आणि थोडं करपलेलंच खायला खरंच चांगलं छान लागतं. लागतं. ठेवा असं. तर हे झाकण हे सारखं सारखं उघडून बघायचं नाही. एकदा बंद केलं की अर्धा तासानेच हे करायचं. बाय, सी यू आफ्टर 1 hour. बघा, यांच्या पद्धतीचं, यांच्या समाजाचं हे देणं आहे कोबीचं भानोळं. आणि ते खायचं म्हणजे काही लगेच खायचं काम नाही. याला संयम जरा लागतो आणि 1 तास आपल्याला साधारण तसा ठेवायला लागेल. दागिना घडवायला वेळ लागतो तसंच याला म्हणतात खरा व्यावसायिक. परफेक्ट, फारच छान. मला असं वाटतं 1 तासाची वाट बघायला काही हरकत नाही, कारण इतका एक छान पारंपरिक आपल्याला पदार्थ खायला मिळणार आहे, कोबीचं भानोळं. राहुलजी, तुम्ही माझ्या संयमाची परीक्षा घेतलेली आहे. 1 तास तुमच्या हातच्या भानोळ्यासाठी मी वाट पाहिलेला आहे. इतकी वाट तर मी घरातही पाहत नाही. झाकण उघडूया. अरे बाप रे, याचं रूपच पालटलं. आता हे झालंय, कसं बघायचं? हे आपण सुरीने चेक करूया. परफेक्ट झालंय हो. गरम गरम. ओह बापरे, अप्रतिम. कोबीचं भानोळं किती छान दिसतंय हो. आणि यू आर ऍब्सोल्युटली राईट. हे करून ठेवल्यानंतर काही तासानंतर खाण्यात जी मजा आहे ती वेगळी आहे. जरा विचार करा. आता तरी उन्हाळा आहे, बाहेर पाऊस पडतोय, चहाचा कप आहे आणि भानोळं खातोय.